पण ठप्प का झाला तर मिसिंग लिंक मध्ये काही भाग कोसळला। अध्यक्ष महोदय, 6 देशाच्या कन्सल्टंटने आपल्याला सल्ला दिला, 6 का 7 अतिशय स्टेट ऑफ द आर्ट टेक्नॉलॉजी आपण वापरली असा आपला दावा आहे। 3,500 कोटीचा पूल 7,500 कोटीवर पूर्ण केला असाही आपला दावा आहे। पण अध्यक्ष महोदय, त्याच्यावर दरड कोसळली, त्याच्यावरचा डोंगराची काही तपासणी केली होती की नाही तुम्ही? तुम्हाला काय बंदी होती? इतके वर्ष तुम्ही पूल बांधत होता, 18 सालापासून आपलं हे काम चालू आहे, त्याच्यावर काय काय पडण्याची शक्यता आहे तिथपर्यंत जाऊन तो भाग ॲड्रेस करणं हे कुठल्याही उत्तम कन्सल्टंटचं, सिव्हिल इंजिनियरची जबाबदारी होती। माणसावर काही पडलं तर चालतंय, पण आपला प्रोजेक्ट झाला पाहिजे। अध्यक्ष महोदय, अजून 200 कोटी गेले असते, पण सेफ्टी पूर्ण झाली असती। नशिबानं कुठली गाडी त्याच्या खाली अडकली नाही, नाहीतर अध्यक्ष महोदय जीवितहानी देखील त्या ठिकाणी झाली असती। आणि ज्याचा प्रचार प्रचंड आपण एवढा मोठा करतो, त्यात आता पहिल्याच पावसाळ्यात असा अनुभव आला तर तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाबद्दल शंका तयार होते। कोणत्या दर्जाचं, कोणत्या विजनने, कोणत्या दृष्टिकोनातून आपण काम केलं? बरं, खुलासा काय? तर पहिला पाऊस आहे। अरे, मागचे 4 पाऊस त्यांनी बघितलेच असतील ना, त्या डोंगराने, त्या टेकडाने, त्यावेळी काही वरून खाली आलं नाही। आणि आत्ताच आपण सगळं तयार केल्यानंतर वरनं काही पडत असेल आणि त्याचा कोणताही अंदाज तुम्हाला नसेल, तर याचा अर्थ तुमचे त्या विभागाचे कन्सल्टंट, त्या विभागाचे इंजिनियर्स यांचा हे फेल्युअर आहे, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे। कशाची शिफारस आणि कशाचंही समर्थन करणं जरा थांबवावं सरकारने, अशी माझी सरकारला विनंती आहे। प्रत्येक गोष्ट तुम्ही व्यक्तिगत दोषी नसाल, पण जे दोषपूर्ण लोकांनी काम केले त्यांच्यावर ठपका ठेवणं हे विधिमंडळाचं काम आहे। दोष तुम्हाला कोणी देत नाही, पण तुम्ही नव्यानं जे काम केलेलं आहे त्यात दोष तयार झाले तर विरोधी पक्षाची जबाबदारीच आहे हे दोष पुढे लोकांच्या समोर मांडणं, सभागृहाच्या समोर मांडणं आणि त्या दोषपूर्ण गोष्टी ज्या आहेत त्या दुरुस्त करण्याचा आग्रह करणं। अध्यक्ष महोदय, आणि म्हणून तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या ह्या मोठ्या प्रवासात प्रत्येक कामाविषयी लोक आज शंका घ्यायला लागलेली आहे। अध्यक्ष महोदय, मी त्या फूड मॉलमध्ये खालापूरच्या पाणी शिरलं, आजपर्यंत कधी शिरलं नव्हतं। आजपर्यंत कधी त्या फूड मॉलमध्ये पाणी गेलेलं नव्हतं, पण फूड मॉलमध्ये पण राणेसाहेब पाणी गेलं। आणि इतकी वाईट अवस्था रस्त्याच्या बाजूच्या फूड मॉलमध्ये झाली। अध्यक्ष महोदय, फूड मॉलमध्ये पाऊस येतोय म्हणून माणसं आसऱ्याला जातात, त्या आसऱ्याला जाऊन तिथं चहा पाणी घेण्याची जागा, तिथंच पाणी शिरायला लागलं। म्हणजे आपला काय पद्धतीनं आपण काम करतोय याचा आपण सगळ्यांनी अभ्यास करा। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे या सीलिंगबद्दल अनेक कारणं देण्यात आली। अंमलबजावणीतील विलंब, इतर संबंधित घटकांमुळे हे दरवाढ झाली म्हणून सांगितलं। लोणावळा खंडाळा घाट विभागातून जाणाऱ्या प्रकल्पात बोगदे, व्हायाडक्ट आणि केबल स्टेट ब्रिज हे गुंतागुंतीचं अभियांत्रिकी काम आहे। आता गुंतागुंतीचं कसं, एकदा सर्वे झाला, टेंडर काढलं, टाईम लिमिट ठरली, किंमत ठरली की विषय संपला। त्या कंपनीने ते काम केलं पाहिजे, त्यांचं समर्थन करण्याची काय गरज आहे? गुंतागुंत कशी होऊ शकते? एकदा सर्वे पूर्ण झाला, स्ट्राटा काय आहे एकदा निश्चित झाला, डोंगर कसा आहे फिक्स झालं की मग गुंतागुंत संपली। एकदा गणित मांडलं की विषय संपला। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, याचं समर्थन अशा पद्धतीनं होणं, अस्थिर खडक रचना आणि भूस्खलन प्रवण भाग यासारख्या आव्हानात्मक भौगोलिक परिस्थितीमुळे बांधकामाचा वेग मंदावला, याच्याबद्दल आमची तक्रार नाही। पूर्ण झाला, पण पूर्ण झाल्यावर असं का झालं हा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या मनात आहे। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे आपण पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात मगाशी नाना पटोलेंनी आपल्याला सांगितलं, शेवटी इन्फ्रास्ट्रक्चर नको आहे का? खरं म्हणजे या शहरामध्ये मेट्रो कुणी सुरू केली? मनमोहन सिंगांच्या पुढाकारामुळं, विलासराव देशमुखांच्यामुळं या शहरात मेट्रोचा प्रवास सुरू झाला। त्या पाठोपाठ देशातल्या दुसऱ्या राज्यांमध्ये, दुसऱ्या शहरांमध्ये मेट्रो सुरू झाली, कारण
मनमोहन सिंगांनी प्रत्येक महानगरपालिकेला इन्फ्रास्ट्रक्चरला मदत करण्यासाठी योजना सुरू केली. अध्यक्ष महोदय, आज इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरला आमचा विरोध नाही. आमचा विरोध आहे जे इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बांधता ते जागतिक दर्जाचं असलं पाहिजे. आणि जागतिक, आता काल तर मुख्यमंत्र्यांनी भाषणात सांगितलं 12-12.5 लाख कोटीची कामं, 6.5 लाख कोटीची कामं सध्या चालू आहेत आणि परत पुढच्या 3 वर्षात आणखीन 6-6.5 लाख कोटीची कामं होणार आहेत असं त्यांनी भाषणात त्यांच्या सांगितलं. पूर्वी एकदा 2018 साली त्यांनी भाषण केलं, आपल्यानी सभागृहात होता त्यावेळी त्यांनी सांगितलं की 12 लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात येणार आहे. आम्ही हुडकत नाही ती इन्व्हेस्टमेंट, आम्ही सरकारला हाही जाब विचारत नाही की ती इन्व्हेस्टमेंट कुठं गेली, मार्केटिंगचा भाग असेल म्हणून आम्ही सोडून देतो हा विषय. पण 12 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात आली का? किती आली 2018 सालापासून? याला अकाउंटेबिलिटी कुठंतरी असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांनी जे आता रस्ते करणार म्हणून सांगितलं तेवढे जर रस्ते झाले तर महाराष्ट्रात प्रचंड प्रगती होणार आहे हे आम्हालाही कळते आणि म्हणून आमचा त्याला विरोध नाही. पण जे इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणार ते सुमार दर्जाच्या कॉन्ट्रॅक्टरकडून उभा करू नका. जागतिक पातळीच्या निविदा काढा. हे जे सध्या कार्यक्रम जो चाललेला आहे मोठ्या प्रमाणात, एक रस्ता धड नाही. आमच्या नितीन गडकरींनी पेठ नाक्यापासून सांगलीला जाणारा रस्ता भुजबळ साहेब केला, कपात चहा घेतला आणि इस्लामपूरपर्यंत सांगलीपर्यंत गेला तर कपातला चहा बाहेर पडत नाही, एवढा स्मूथ रस्ता त्यांनी केलेला आहे. पण तुम्ही कुठल्याही दुसऱ्या रस्त्यावर जावा, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते इतके स्मूथ असले पाहिजेत, करू शकतो आपण, तशी परिस्थिती नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, दर्जा दुरुस्त झाला पाहिजे आणि दर्जासाठी जागतिक निविदा काढण्याचं धाडस सरकारने आता दाखवलं पाहिजे. तुम्ही किती मोठे प्रोजेक्ट करा पण जागतिक निविदा करा, जगातले कॉन्ट्रॅक्टर येतील आणि तुमचं काम उत्तमपणाने करतील, हा आमचा या निमित्तानं आग्रह आहे.